प्रत्येकाला आनंद देणाऱ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात. आज माझी आनंद देणारी गोष्ट होती ती म्हणजे आम्ही आज प्रवास करत होतो, ते पण टू व्हीलरवर. आणि मला टू व्हीलरवर प्रवास करायला खूप जास्त आवडतो, कारण निसर्गाचा सगळ्यात जास्त आनंद घेण्याचा जर योग कोणता असेल तर टू व्हीलरचा प्रवास करण्याचा योग. तर आज आम्ही चाललो होतो आमची टू व्हीलर घेऊन पुण्यामध्ये. घरातून लवकर निघालो होतो, त्याच्यामुळे नाश्ता तर काहीच केला नव्हता. खूप भरपूर हॉटेल शोधली, पण आम्हाला आमच्या मनाजोगं खायला काही भेटत नव्हतं. माझ्या काही केलं तक्रारी संपत नव्हत्या, पण जाताना या लोकांच्याकडे बघितलं आणि म्हटलं यांना आपल्यापेक्षा किती अडचणी आहेत, पण कोणतीही तक्रार न करता आनंदात कसं जगायचं हे त्यांनी शिकवलं. जाताना मग आता फायनली एका हॉटेलमध्ये आम्हाला इडली डोसा वगैरे भेटलं, जेणेकरून आम्ही पोटभर नाश्ता केला. आणि त्याच्यानंतर डोसा नुसता खाऊन जमतंय का, एवढी थंडी होती, पण आमची आईस्क्रीमची तलप काही सुटली नाही. मग इथं आम्ही मिल्कशेक घेतला होता, तो पण पिला आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला लागलो. एवढं पावसाळी वातावरण होतं, पण पुण्यामध्ये पोहोचूपर्यंत आम्हाला कुठेही पाऊस लागला नव्हता. हीच तर स्वामींची खरी कृपा आहे, बरोबर का? तर चला बाय.